वाडा शहरातील लोहार समाजातील गरजू कुटुंबाला स्वबळावर उभे राहण्यासाठी आणि त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशाने स्नेहराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यवसाय साहित्याचे वाटप करण्यात आले। वाडा शहरातील हरिश्चंद्र लक्ष्मण पवार यांना त्यांच्या व्यवसायाला हातभार लागावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। सदर कार्यक्रमाचे आयोजन वाडा शहरातील हरिश्चंद्र लक्ष्मण पवार यांच्या निवासस्थानाजवळ करण्यात आले होते। यावेळी पत्रकार शेखर पवार यांच्या हस्ते हरिश्चंद्र लक्ष्मण पवार यांना व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचे वितरण करण्यात आले। या उपक्रमासाठी स्नेहराज प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष राजेश रामचंद्र सोमवंशी यांनी सहकार्य केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर हरिश्चंद्र लक्ष्मण पवार यांना वेल्डिंग मशीन, ग्राइंडिंग व्हील व कटिंग डिस्क, ड्रिल बिट सेट, वेल्डिंग हॅमर, वायर ब्रश, सपोर्ट बार, स्क्वेअर रॉड, स्टील पट्टी, इलेक्ट्रिक केबल, वेल्डिंग इलेक्ट्रोड होल्डर तसेच सेफ्टी ड्रेस आदी विविध व्यवसाय साहित्य असलेली बॅग भेट देण्यात आली। या साहित्याच्या मदतीने त्यांना व्यवसाय करताना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। या कार्यक्रमाला वाडा शहरासह तालुक्यातील लोहार समाजातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिलांनीही आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। उपस्थितांसाठी नाश्त्याची देखील उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी उपस्थित पाहुण्यांनी हरिश्चंद्र लक्ष्मण पवार यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली। व्यवसायासाठी आवश्यक साहित्य मिळाल्यामुळे हरिश्चंद्र पवार यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव स्पष्ट दिसून येत होते। या प्रसंगी बोलताना स्नेहराज प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष राजेश रामचंद्र सोमवंशी यांनी सांगितले की आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचे काहीतरी देणे आपल्यावर असते। जसे आपण आपल्या आईवडिलांची काळजी घेतो, शाळेतील गुरुजनांचा आदर करतो, तसेच आपल्या समाजाचीही काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे। समाजाचे ऋण आपण फेडले पाहिजे। या भावनेतून आम्ही तळागाळातील गरजू समाजापर्यंत पोहोचण्याचे ध्येय ठेवले आहे। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की समाजाचे 2 वर्धापन दिनही मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले असून समाजाला एकत्र आणण्याचा आणि गरजूंना मदतीचा हात देण्याचा संस्थेचा प्रयत्न कायम राहणार आहे। पुढील काळांनीही जिल्हाभर अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच स्नेहराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाडा शहरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले असून हे उपक्रम पुढेही सातत्याने सुरू राहतील अशी माहिती त्यांनी दिली। या कार्यक्रमाला भरत व्यापारी सहसचिव, कोकण विभागीय लोहार समाज संघटना, रुपेश पवार प्रवक्ते, अरुण गायकर संघटक, काळूराम पवार ठाणे जिल्हा उपप्रमुख, सौ रेश्मा पवार विभागीय महिला प्रमुख, किशोर पवार सहकोषाध्यक्ष कोकण विभागीय लोहार समाज संघटना, गणेश पवार वाडा तालुका अध्यक्ष तसेच राजेशजी सोमवंशी कार्याध्यक्ष कोकण विभागीय लोहार समाज संघटना व अध्यक्ष स्नेहराज प्रतिष्ठान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। काढू दे ना